लोणावळ्यामधील प्रसिद्ध लायन्स पॉइंटला सध्या दाट धुक्यानं वेढलं गेलेलं असून पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। थंडगार हवा, हिरवागार डोंगर रांग आणि निसर्गरम्य वातावरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झालेत। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। पर्यटन नगरी लोणावळा शहरामध्ये वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रभर भारतभरातून पर्यटक येत असतात। सध्या आपण लायन्स पॉइंटवर आहोत। आपण जर या ठिकाणी पाहिलं, लायन्स पॉइंटवर या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आपल्याला दिसून येत आहेत। आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं खरं तर आलेले पर्यटक जे आहेत ते या ठिकाणच्या धुक्याचा आनंद घेत असताना आपल्याला दिसून येत आहे। व त्यातच पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी उभा राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकत नसल्याने मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी सेल्फी काढत असताना लोक दिसून येत आहेत। आणि आपल्या परिवारासोबत, आपल्या मुलांसोबत व आपल्या मित्र परिवारांसोबत या ठिकाणी पर्यटक आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मोठ्या संख्येने जो गेल्या हप्त्याभरापासून लोणावळा शहर असेल, मावळ तालुका असेल, मोठा पाऊस पडत आहे व त्याच पावसामुळे या लोणावळ्याचं सौंदर्य आणखीन देखील या ठिकाणी खुलून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळेच खरं तर आलेले जे पर्यटक आहेत, लोणावळा असेल, लोणावळ्यातील लायन्स पॉइंट असेल, भुसरी डॅम असेल, या विविध पर्यटन स्थळांना भेट देत असून त्या ठिकाणच्या सर्वच ज्या पर्यटन ठिकाणी असणाऱ्या उंट असेल, घोडे असतील किंवा राईड असतील, या सर्वांचा आनंद देखील घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।